हॅलो माय डियर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये स्वागत. बेटा, टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट द इम्पॉर्टंट स्टेप्स of dark reaction. In the last video section, we just try to know the detailed information about the dark reaction, where it is takes place, how it is takes place. So all these things we were collected in the last video section. तर आज आपण त्याच डार्क रिएक्शन मध्ये कशा पद्धतीने ग्लुकोजचं फॉर्मेशन होतं हे बघायला जाणार आहोत. ओके बेटा, तर देयर आर डिफरंट स्टेप्स आर इन्वॉल्व इन द डार्क रिएक्शन. सो वी आर जस्ट ट्राय टू कलेक्ट ऑल द इंफॉर्मेशन रिलेटेड टू दीज स्टेप्स which can help us to produce the glucose. ग्लुकोज कसा तयार होतो आणि कुठल्या त्या स्टेप्स आहेत त्या स्टेपची चर्चा आता आपल्याला करायची आहे. चला तर मग. So as we earlier mentioned that there is a three important type of the steps are included in the dark reaction. या डार्क रिएक्शन मध्ये तीन अतिशय महत्त्वाच्या स्टेप्स आहेत आणि ह्या तीन स्टेप नंतर फायनली आपल्याला ग्लुकोज तयार झालेला दिसतो. चला मग त्या तीन स्टेप पैकी पहिली जी स्टेप आहे त्या स्टेपचा अभ्यास करू आपण. ठीक आहे बेटा, तर एक थोडक्यामध्ये हे जाणून घेऊ बेटा की ही जी डार्क रिएक्शन आहे ती नेमकी होती कुठं. डार्क रिएक्शन आर टेक्स प्लेस और कॅरीड आउट इन द स्ट्रोमा रिजन ऑफ द क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा रिजन मध्ये होते. नंबर 2, इट इज लाईट इंडिपेंडेंट रिएक्शन, म्हणजे लाईटची गरज नाही. नंबर 3, assimilatory power which is produced inside the light reaction in the thylakoid. थायलाकॉइडच्या मध्ये तयार झालेले जे काही एटीपी आणि एनएडीपीएच आहेत, these two products are used in the dark reaction which where we also discussed about all these things in the last video section. आपण पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये हे सगळं पाहिलेलं. चला तर मग निघू पुढे. आणि ते आपले केल्विन सायकल, केल्विन मॅल्विन जे शास्त्रज्ञ होते, बेन्सन होते आणि त्यांचे कोवर्कर्स होते, त्यांनी ट्रेस केलेला आहे, द पाथ ऑफ द कार्बन ट्रेस केलेला आहे. ठीक आहे बेटा, चला पहिली स्टेप आहे कार्बॉक्सिलेशन. काय होतं बघूया कार्बॉक्सिलेशन मध्ये. CO2 रिडक्शन. आता आपण तर जाणतोच बेटा की द फर्स्ट स्टेप of the dark reaction is start with. डार्क रिएक्शन ची जी पहिली स्टेप आहे कार्बॉक्सिलेशन, ती सुरुवातच होते CO2 च्या रिडक्शन पासून, म्हणजे CO2 च्या रिडक्शन साठी. CO2 रिडक्शन स्टार्ट विथ द 5 कार्बन शुगर. 5 कार्बन शुगर असलेला 5 कार्बन शुगर, 5 कार्बन असलेली एक शुगर आहे. 5 कार्बन असलेली शुगर, ज्या शुगरला आम्ही म्हणतो पेंटोज शुगर, आणि त्याचं नाव आहे बेटा रायबुलोज. रायबुलोज 1,5 बिसफॉस्फेट. रायबुलोज 1,5 बिसफॉस्फेट. ओके बेटा, आता हे तर तुम्हाला माहिती नाही हे काय आहे ते. चला मग खाली जाऊ. काय लिहिलं रे? CO2 चं रिडक्शन सुरुवात होती, स्टार्ट होती कुठून बेटा? 5 कार्बन शुगर, ज्या शुगरचं नाव आहे रायबुलोज 1,5 बिसफॉस्फेट. ओके बेटा, रायबुलोज 1,5 बिसफॉस्फेट. आता हे 1 काय आहे, 5 काय आहे बघू. इट इज अ 5 कार्बन शुगर. बेटा 5 कार्बन शुगर आहे. ओके, देयर इज अ 5 नंबर ऑफ द कार्बन बॉन्ड्स आर प्रेझेंट, कार्बन ॲटम आर प्रेझेंट इटसेल्फ. त्याच्यामध्ये 5 कार्बन तुम्हाला दिसून येतील ॲटम. पुढे चला बेटा. with 2 phosphate group.
बेटा इथं बीस जे लिहिलेलं आहे, बीसचा अर्थ होतो बाय, बायचा अर्थ होतो दोन, दोन फॉस्फेटचे ग्रुप असलेली एक शुगर आहे. वाक्य परत एकदा, देर इज अ टू फॉस्फेट ग्रुप आर प्रेझेंट इन द शुगर. शुगर मध्ये दोन फॉस्फेट ग्रुप आहेत. चला, इट इज द 5 कार्बन शुगर, तिला पेंटोज शुगर म्हणतो. त्या पेंटोज शुगर मध्ये दोन फॉस्फेटचे ग्रुप आहेत बेटा, दोन फॉस्फेट ग्रुप आहेत अटॅच्ड टू इट, आणि त्याला ते अटॅच झालेले आहेत. कुणाला? दोन फॉस्फेटचे ग्रुप या रायबोलोजला अटॅच झालेले आहेत. म्हणून रायबोलोजचा एक मॉलिक्यूल ज्याच्यात 5 कार्बन आहेत, अर्थ बघा रे बेटा, रायबोलोजचा एक मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत बेटा, आणि ज्या 5 कार्बनला किंवा त्या रायबोलोजला दोन फॉस्फेटचे ग्रुप अटॅच झालेले आहेत असा त्याचा अर्थ. पुढे RuBP रिएक्ट विथ द CO2. आता इथं दिसतो बेटा RuBP, हा आपण 6 हे जे आकडे घेतलेले आहेत बेटा, दीज नंबर्स आर जस्ट बॅलन्सिंग द रिएक्शन. रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी आपण ते आकडे घेतलेले आहेत. त्यांचा अधिकृतरित्या काही संबंध नाही, कारण आपण आकडे घेतल्यानंतर वी कॅन अंडरस्टँड अँड बॅलन्स द रिएक्शन. आपण ती रिएक्शन बॅलन्स करू शकतो. 6 RuBP खरी तर कार्बॉक्सिलेशन डार्क रिएक्शन मध्ये इथं सुरुवात होते. RuBP हा स्ट्रोमा मध्ये आहे, आणि तो स्ट्रोमा मधला RuBP कार्बनला, कार्बन डायऑक्साइडला ऍक्सेप्ट करतो स्ट्रोमा रिजन मध्ये. हा आला कुठून रे कार्बन? दॅट कार्बन कम्स फ्रॉम द ऍटमॉस्फियर. ऍटमॉस्फियर मधून कार्बन येणार. दॅट कार्बन कॅन एंटर इनसाइड द स्ट्रोमा वेअर इट इज गेट फर्स्ट रिएक्टेड विथ, जिथं पहिल्या स्टार्टला तो रिएक्ट करतो कुणासोबत? RuBP सोबत. चला बेटा, RuBP react with the CO2 to produce 6 carbon short-lived intermediate in the presence of an enzyme RuBP carboxylase or Rubisco असं त्याचं नाव आहे. बघा काय काय झाले, आणि इथं क्लिअर छान असं दिलेलं आहे. RuBP प्लस CO2. RuBP स्ट्रोमा मध्ये आहे, CO2 ऍटमॉस्फियर मधून आला. These two get reacted with each other and this is the biochemical reaction. आणि बायोकेमिकल रिएक्शन रिक्वायर कोण? एन्झाईम पाहिजे, and that enzyme is a Rubisco. Rubisco म्हणजे काय? इथं लिहिले बेटा, इथं RuBP कार्बॉक्सिलेज, RuBP कार्बॉक्सिलेज नावाच्या घटकाला आपण रुबिस्को असे म्हणतो, किंवा त्याचंच नाव दुसरं रुबिस्को दिलेलं आहे. मग काय तयार होतं? RuBP प्लस CO2 एकत्र आले तर काय तयार होतं? तर मुलांनो, RuBP मध्ये 5 कार्बन आहेत बेटा, आणि CO2 मध्ये 1 कार्बन आहे. आता विचार करा, 5 आणि 1 कार्बन म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन आर प्रोड्यूस्ड इन द रिझल्टिंग प्रोडक्ट? त्या रिझल्टिंग प्रोडक्ट मध्ये 6 कार्बन असलेला पदार्थ तयार होईल ना? येस. ओके, 5 कार्बन RuBP प्लस 1 CO2 in the presence of the enzyme Rubisco and in with the help of the Mg plus ion, magnesium आयनांची गरज असणार आहे, and unstable compound which having 6 number of the carbon are produced. इथं बघा बेटा, RuBP हो, रुबिस्कोच्या मदतीनं यस, CO2 सोबत कंबाईन होतो and unstable compound तयार होतो. आले लक्षात? आलं का? छान, नक्कीच आलं असेल. RuBP स्ट्रोमा मध्ये, CO2 ऍटमॉस्फियर मध्ये. These two are combined together with the help of 2 important factor. The first one is the Rubisco, is the enzyme, and Mg plus ion, हे जे आयन आहेत या दोघांच्या मदतीनं, and there is a formation of unstable product. हा अनस्टेबल आहे आणि तो शॉर्ट लिव्ड आहे, थोड्या वेळासाठी तयार होणारा. नंतर त्याचं काय होतं बघू आपण, किती वेळासाठी, का, नंतर काय होतं. चला बेटा पुढे, हे लक्षात घ्या. These intermediate immediately split into the 3 carbon compound. आता तो विद्यार्थ्यांनो, तो काय इंटरमिडिएट जो 6 कार्बन वाला तयार झालाय, तो काय तिथंच राहणार आहे का रे? त्याच कंडिशन मध्ये नाही राहणार बेटा. मग काय होणार त्याचं?
तो स्प्लिट होणार ना. आता स्प्लिट होणार म्हणजे काय, सपोज दॅट माझ्याकडे मुलांनो एक 10 रुपये किंवा 2 रुपयाचा कॉइन आहे. 2 रुपयाचा कॉइन मला स्प्लिट करायचा आहे, ते एक एक कॉइन तयार करेल म्हणजे 50-50 झालं बेटा. अशाच पद्धतीनं 6 रेणू असलेला 6 कार्बन असलेला जो अनस्टेबल कंपाऊंड होतो तो ज्यावेळेस स्प्लिट होतो त्यावेळेस 2 मॉलिक्यूल तयार होतात आणि 6 डिवायडेड बाय 2 मॉलिक्यूल बरोबर 3 कार्बनचे 3 कार्बनचे 2 रेणू तयार होतात. ओके बेटा, चलो पुढे. मग काय तयार होतो, इमिडिएटली स्प्लिट इनटू द कार्बन कंपाऊंड 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3PGA. आणि हे घ्या बेटा, लगेच याची स्प्लिटिंग झाली इथं आणि स्प्लिटिंग झाल्यामुळं ती 3PGA तयार झालेली आपल्याला दिसून येतात. आलं लक्षामध्ये. चला, रुबिस्को इज अ लार्ज प्रोटीन मॉलिक्यूल. बेटा रुबिस्कोला एन्झाईम म्हणतो आपण, रुबिस्कोला प्रोटीन सुद्धा म्हणतो, कारण तो एन्झाईम प्रोटीन असून सुद्धा एन्झाईमचं काम करतो, म्हणजे रासायनिक किंवा बायोकेमिकल रिएक्शन्सला कॅटलाइज करण्याचं काम तो करत असतो. एखाद्या रासायनिक अभिक्रियेची रेट ऑफ द रिएक्शन वाढवणे, रेट ऑफ द रिएक्शन मॉडरेट करणे, एखाद्या केमिकल रिएक्शनला बायोकेमिकल रिएक्शनला स्टार्ट करणे, अशा पद्धतीचं जे काम करतात त्यांना आपण एन्झाईम असे म्हणतो. ते कॅटलिस्ट असतात आणि ते प्रोटीन आहेत. म्हणून रुबिस्को कोण आहे, रुबिस्को इज अ लार्ज प्रोटीन मॉलिक्यूल. रुबिस्को इज अ लार्ज प्रोटीन मॉलिक्यूल विच ऍक्ट ऍज अ एन्झाईम, विच ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. तो पण बायो कॅटलिस्ट म्हणून काम करतो. पुढे बेटा, रुबिस्को कंप्राइजेस द 16% ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रोटीन. क्लोरोप्लास्ट मध्ये जेवढे प्रोटीन सापडतात ना बेटा, त्या प्रोटीनच्या तुलनेमध्ये 60% जो काही भाग आहे तो हे आपल्या कुणाचा आहे, रुबिस्कोचा आहे. तर लक्षात घ्या बेटा, 60% इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. मग अशा पद्धतीनं क्लोरोप्लास्ट प्रोटीन, रुबिस्को हा क्लोरोप्लास्ट मधला प्रोटीन आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 16% आहे बेटा क्लोरोप्लास्ट मध्ये. ओके, आता काय कळलं, वी जस्ट वॉन्टेड टू समराइज ऑल दिस थिंग्स इन अ रिएक्शन टाइप. रिएक्शन टाइप मध्ये आपण ह्याला समराइज करू शकतो. बघा रे, RuBP हो, CO2 yes, Mg plus ion, Rubisco in the presence, unstable 6 carbon compound is produced. Unstable compound again H2O. आता मुलांना ऍडिशनली तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तो जो अनस्टेबल कंपाऊंड आहे त्याचं हायड्रोलायसिस होतं बेटा, हायड्रोलायसिस होतं. आणि हायड्रोलायसिस झाल्यानंतर किंवा हायड्रेशन झाल्यानंतर म्हणून त्याला, हायड्रोलायसिसच्या नंतर काय होतं बघा, Mg++ आयन अँड रुबिस्को सेम एन्झाईम आहेत, सेम घटक आहेत. 2 मॉलिक्यूल तयार झाले 3PGA चे, 2 मॉलिक्यूल तयार झाले 3PGA चे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना इथं तुम्हाला तयार झालेले दिसून येतील. RuBP आपली डार्क रिएक्शन सुरुवात इथून झाली आणि आपल्याला शेवट सुद्धा इथंच करायचं आहे. तर लक्षात ठेवा, RuBP with the help of the Rubisco and Mg++ ion get combined with the CO2 and there is a formation of unstable compound which show the presence of 6 number of carbon. Within a very short time this unstable compound by the hydrolysis get split into, त्याचं स्प्लिटिंग झाली 2 molecules of फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, म्हणजे फॉस्फोग्लिसरेट मध्ये त्याची निर्मिती झालेली आहे. या रिएक्शनला समराइज केलं की हे सगळं विद्यार्थ्यांना आपल्या सहज डोक्यामध्ये येतं बेटा. आता दुसरी रिएक्शन काय आहे त्याकडे जाऊ आपण. चलो, तर बेटा दुसरी स्टेप आहे ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. सध्या आपण येऊन थांबलेले आहेत बेटा, इथं येऊन थांबलो अनस्टेबल कार्बॉक्सिलेशन मध्ये. अनस्टेबल कंपाऊंड ज्याला आपण कीटो ऍसिड सुद्धा म्हणू शकतो, तिथे येऊन थांबलो आणि त्याचं हायड्रोलायसिंग झाल्यानंतर बेटा हे 6 मॉलिक्यूल्स होते. 6 मॉलिक्यूलचे आपण जर तुकडे केले, एका मॉलिक्यूलचे 2 तुकडे, 2 मॉलिक्यूलचे 4 तुकडे, 3 चे 6, 4 चे 8, 5 चे 10, 6 चे 12, म्हणजे 6 मॉलिक्यूलचे आम्ही 12 तुकडे केलेले आहेत.
आता आमच्याकडे 3 फॉस्फोग्लिसरेट ऍसिड किंवा त्याला आपण 3PGA म्हणतो किंवा त्याला आपण 3 फॉस्फोग्लिसरेट म्हणू, त्याचे 12 तुकडे आहेत. 12 कळलं ना? 12 तुकडे कसे? 6 कार्बन असणारा एक मॉलिक्यूल होता, त्याचा तुकडा केला, 3 कार्बन इकडं 3 कार्बन तिकडं, मॉलिक्यूल 2. अशा पद्धतीने 6चे तुकडे केले की 12 मॉलिक्यूल्स आपल्याकडे तयार झाले. इच मॉलिक्यूल शोइंग द प्रेझेन्स ऑफ 3 कार्बन ॲटम. म्हणून पुढे बघा. चलो त्यानंतर आता दुसरं आहे ग्लायकोलायटिक रिव्हर्सल, ज्याचं दुसरं नाव आहे बेटा, त्यालाच रिडक्शन प्रोसेस असे सुद्धा आपण म्हणतो. त्यालाच काय म्हणायचं आहे? रिडक्शन म्हणायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपण रिडक्शन बद्दल समजून घेतलेलं आहे. ठीक आहे बेटा. चलो, मॉलिक्यूल ऑफ 3PGA. सर कुठे आहेत ते 3PGA? बेटा हे 3PGA याला फॉस्फोग्लिसरेट किंवा ग्लिसरिक ऍसिड असे पण म्हणतात. 3 मॉलिक्यूल किंवा 3PGA फॉर्म्स. मग त्याचं काय तयार होतं बेटा? मॉलिक्यूल्स ऑफ 3PGA फॉर्म करतात. कशात तयार झाले बेटा? इकडे लक्षात घ्या रे. 3PGA चं रूपांतर 1,3 फॉस्फोग्लिसरेट कडे झालेलं रूपांतर आपल्याला दिसून येतं, किंवा फॉस्फोग्लिसरिक ऍसिड कसे डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड झालेलं आपल्याला दिसून येतं. आलं लक्षामध्ये? बेटा इथं लक्षात घ्या, इथं फक्त फॉस्फो नाव आहे. मुलांनो मुलींनो लक्ष देणे, इथं फक्त फॉस्फो नाव आहे, खाली डायफॉस्फो नाव आले, म्हणजे एक फॉस्फेट ऍड झालाय. मॉलिक्यूल एका फॉस्फेट मध्ये एक ऍड, 2 मध्ये 2, 3 मध्ये 3, 4, 5 असं करत करत मॉलिक्यूल किती होते? 12. 12 मॉलिक्यूल मध्ये 12 फॉस्फेट ऍड केलेत. त्यावेळेस ओनली फॉस्फेटचा डायफॉस्फो झालाय. लक्षात घ्या नीट. मॉलिक्यूल्स ऑफ 3PGA फॉर्म, त्या 3PGA मॉलिक्यूलचं रूपांतर 1,3 डाय शब्द नव्हता तो आलाय, डायPGA ते करण्यासाठी ATP वापरला. म्हणजे बघा बेटा इथे दिसतंय. या आपण मग रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची मुलांनो आणि मुलींनो? रासायनिक अभिक्रिया तुम्ही अशी लिहू शकता, डायPGA किंवा ओनली 3PGA प्लस ATP. 3PGA प्लस ATP. मग लगेच त्याचं तयार झालेला पदार्थ आहे 1,3-डायPGA किंवा डायफॉस्फोग्लिसरेट आणि 12 ADP आणि 12 ADP तयार झाले. तुम्ही कुणामध्ये काय टाकलं? कुणामध्ये काय? याच्यामध्ये हे कोण आहे? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे. त्याला तुम्ही ऍसिड पण लिहू शकता. त्याच्यात तुम्ही काय टाकलं? फॉस्फेट टाकला. कुणी दिला तुम्हाला तो फॉस्फेट टाकायला? तो दिला ATP न. TP आणि ट्रायफॉस्फेट. तो म्हणला माझ्याकडे ट्राय आहे, 3 आहेत, एक तुम्ही घ्या. मग मी ट्राय वाल्यांनी एक दिल्यावर काय तयार होतं? डाय. चलो फिर 3 फॉस्फोग्लिसरेट, मग ATP वापरला, त्या ATP वापरल्यामुळे ADP झाला आणि त्याच्यानंतर 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार झाले. ते बी 12 मॉलिक्यूल, ज्या 12 प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये 3 कार्बन आहेत असा त्याचा अर्थ. पुढे बेटा, these are reduced to glyceraldehyde 3-phosphate, म्हणजे 3PGAL मध्ये त्याचं काय होतं बेटा? तर रिडक्शन होतं. वाक्य पुन्हा एकदा. रिडक्शन म्हणजे काय? काही नाही, हायड्रोजन ऍड करायचा हो त्यांच्यामध्ये. कुणामध्ये हायड्रोजन ऍड? बेटा ह्या 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मध्ये तुम्ही कोण ऍड करणार आहात? NADPH ऍड करणार आहात. तर NADPH ऍड केल्यानंतर त्या NADPH चा फक्त H घेतला जातो आणि NADP रिलीज केला जातो. H घेतला जातो, NADP रिलीज केला जातो. म्हणून बेटा तयार होणारा नवीन जो पदार्थ आहे तो 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आहे, म्हणजेच त्याला म्हणू आपण 3PGAL. मग ह्याची रासायनिक अभिक्रिया मुलं मुली कशी लिहिणार? मुलं मुली रासायनिक अभिक्रिया अशी लिहिणार, 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट. बेटा 1 कळतो, 3 कळतात, डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे, अधिक 12 NADPH आहेत. हे बी 12 आहेत, हे बी 12 आहेत. तयार होणारा पदार्थ 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आहेत आणि NADP आहे, NADP प्लस किंवा NADP म्हणून. आता हायड्रोजन निघून गेला बेटा, यांनी वापरला तो.
यांनी हायड्रोजन वापरल्यामुळे नवीन पदार्थ तयार झाला कोणता 3PgAl बाय NADPH. व्हेरी नाईस. हा NADPH आला कुठून इथे? अबे माहिती नाही. NADP तर आम्हाला लाईट रिएक्शन न दिला होता ना. हो ATP आणि NADPH. राईट राईट राईट. हा लाईट रिएक्शन मधून डार्क मध्ये आले. वाच इथं NADPH सप्लाइड बाय द लाईट रिएक्शन. NADPH कोण दिला रे बेटा आपल्याला? NADPH लाईट रिएक्शन न दिलेला आहे. चलो पुढे. फॉर द केल्विन सायकल टू रन कंटिन्युअसली. आता तुम्हाला ही जी केल्विन सायकल आहे बेटा ही तिला डार्क रिएक्शनला केल्विन सायकल पण म्हणतात. ही कंटिन्यू रन करायची. And as we earlier mentioned that reaction, dark reaction or the Kelvin cycle start with the RUBP. RUBP पासून सुरुवात होते ना. मग तुम्हाला RUBP चा सप्लाय कंटिन्यू पाहिजे ना बेटा. RUBP कंटिन्यू नसेल तर रिएक्शन कुड नॉट बी इन अ कंटिन्यू स्टेट. ती कंटिन्यू स्टेट मध्ये कशी राहील? सलग बाहेरून CO2 येणार RUBP त्याला घेणार. CO2 येणार RUBP घेणार. आणि कधी कधी फक्त CO2 आला आणि RUBP नसलाच तर किती अवघड आहे. म्हणून त्याचं सुद्धा निर्मिती कंटिन्यू करत राहावी लागते. हो चलो कारण ती सायकल कंटिन्यू ठेवायची. सायकल म्हणजे चक्र होय ना. पुढे बेटा फॉर केल्विन सायकल टू रन कंटिन्युअसली. ती केल्विन सायकल कंटिन्यू रन करण्यासाठी देअर मस्ट बी सफिशियंट अमाऊंट ऑफ RUBP. म्हणजे पुरेशा स्वरूपामध्ये RUBP पाहिजेच पाहिजे. कसंही तयार करा आम्हाला घेणं देणं नाही. पण इथं आहे ना तो मुद्दा आज शिकायला की RUBP सुद्धा इथं पॅरलली दोन गोष्टी व्हायल्यात. काय गोष्टी व्हायल्यात की सायमल्टेनियसली दी प्रोडक्शन ऑफ द ग्लुकोज ॲज वेल ॲज रिजनरेशन ऑफ दी RUBP. तुम्ही जर फक्त ग्लुकोजच तयार करण्याकडे लक्ष दिलं तर RUBP तयार होणार नाही. RUBP नाही तयार झाला तर CO2 कोण घेणार? CO2 नाही घेतला तर केल्विन सायकल कशी चालणार? चलो पुढे बेटा नेक्स्ट. म्हणून सफिशियंट अमाऊंट ऑफ मध्ये काय पाहिजे? RUBP पाहिजे. पुढे दी RUBP काय करतं बेटा? ऍक्सेप्ट करतं कोणाला? CO2 ला. अँड रेग्युलर सप्लाय ऑफ ATP अँड NADPH. म्हणजे आपल्याला रेग्युलर सप्लाय पाहिजे ATP चा आणि NADPH चा. या दोन गोष्टी तर आपल्याला लाईट रिएक्शन मधून मिळतच राहणार. पुढे चला बेटा. आउट ऑफ द 12 मॉलिक्यूल ऑफ द 3PgAl. बेटा मुलांना आणि मुलींना लक्ष द्या. इथं आहेत बेटा हे बघा 12 मॉलिक्यूल तयार झालेले आहेत. कुणाचे? 3PgAl चे म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड चे 12 मॉलिक्यूल तयार झाले. ओके पुढे. त्यानंतर आउट ऑफ द 12 मॉलिक्यूल ऑफ द 3PgAl 2 मॉलिक्यूल्स जे आहेत ते यूज केले जातात बेटा कशासाठी? सिंथेसिस ऑफ द 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. हे बघा इथं ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे ह्या 12 मॉलिक्यूल पैकी we are used only 2 molecule for the synthesis of 1 glucose molecule. एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलच्या सिंथेसिस साठी आपल्याला प्रश्न सुद्धा विचारले जातात की हाऊ मेनी नंबर ऑफ 3PgAl मॉलिक्यूल आर युज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल साठी आम्हाला किती PgAl चे मॉलिक्यूल पाहिजे? 2 पाहिजे. तुम्ही म्हणाल चव्हाण सर 2 पाहिजे ठीक आहे आपल्याकडे 12 मॉलिक्यूल आहे. 12 पैकी 10चं काय होतं? बघा बेटा लिहिलं इथं पुढं 1 glucose molecule and the remaining 10 molecules are used for the regeneration of 6 molecule of RUBP. आणि बेटा उरलेले जे 10 molecules आहेत the remaining 10 molecules are used for the regeneration of इथून जे उरले 10 molecule हे 10 molecule असं शुगर फॉस्फेट इंटर कन्व्हर्शन करत जाणार आणि ह्या 10 molecule पासून by using the 10 molecule there is a formation of 6 RUBP molecules. म्हणजे 10 molecule 3PgAl चे वापरायचे आणि 3PgAl च्या 10 molecule पासून RUBP चे 6 molecule तयार करायचे. 10 हे RUBP साठी आणि 2 ग्लुकोज साठी. टोटल संख्या 12. क्लियर? ओके बेटा नेक्स्ट. चला तर मग
आता शेवटची प्रोसेस बघायची आहे आणि ती शेवटची प्रोसेस आहे रिजनरेशन ऑफ RuBP. इथले 10 मॉलिक्युल्स घेऊन जायचे आहेत आपल्याला PgAl चे आणि या 10 मॉलिक्युल पासून आपल्याला 6 RuBP बनवायचे आहेत. लेट्स स्टार्ट. बेटा थ्रू द सिरीज ऑफ द कॉम्प्लेक्स रिएक्शन, हे बघा ही PgAl, इथे एक रासायनिक अभिक्रिया न्यू प्रोडक्ट, इथे एक रासायनिक अभिक्रिया नवीन प्रयोग, इथे एक रासायनिक अभिक्रिया नवीन प्रोडक्ट, अशा पद्धतीने बेटा काय होणार आहे. फॉर थ्रू द सिरीज ऑफ द कॉम्प्लेक्स रिएक्शन 10 molecules of 3PgAl, 10 molecules इथले used for the regeneration of 6 molecule of RuBP. RuBP चे 6 molecules इथं तयार होणार आहेत. 6 molecules. त्यासाठी आपण PgAl ची किती वापरतोय? 10. चलो बेटा नेक्स्ट. ऍट द कॉस्ट ऑफ द 6 ATP. आणि यासाठी आपल्याला 6 ATP खर्च करावे लागतात. कारण ते काय RuMP लिहिलेलं आहे बेटा इथं. MP चा अर्थ होतो M स्टँड फॉर मोनो, P स्टँड फॉर फॉस्फेट, म्हणजे मोनोफॉस्फेट आहे, ते एकच फॉस्फेट आहे. त्यात तुम्हाला एक ऍड केल्याशिवाय तो डाय कसा बनेल? तर हा आपल्याला RuBP म्हणजे बाय फॉस्फेट आहे. बाय आणि 2, तर इथं MP आहे. MP मध्ये म्हणजेच मोनोफॉस्फेट मध्ये एक फॉस्फेट ऍड करायचा, तर तो फॉस्फेट कुणाकडून घेता ऍड करायला? दॅट फॉस्फेट वॉज गिवन बाय ATP तो देतो आणि मग समोरचा जो प्रोडक्ट आहे तो BP मध्ये तयार होतो. चला पुढे. फॉर दिस पर्पज 6 टर्न्स ऑफ द केल्विन सायकल आर ऑपरेटेड. आता ह्याच्यासाठी बघा 6 मॉलिक्यूल आपण इथे लिहिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की ही अभिक्रिया 6 वेळेस व्हावी लागते. म्हणून आपण एकदा झाली की 1 मॉलिक्यूल, दोनदा झाली की 2, 3, 4, 5, 6 लिहितो. मग 6 वेळेस हे टर्न व्हावा लागेल. एका वेळेस एकच तयार होत असतो. तर इथे लिहिले फॉर दिस पर्पज, ह्या उद्देशासाठी 6 टर्न ऑफ द केल्विन सायकल आर ऑपरेटेड सो दॅट अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. व्हेन दिस 6 टर्न ऑफ द केल्विन सायकल टेक्स प्लेस, ओके, देन द फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल टेक्स प्लेस. म्हणजे 6 टर्न केल्विन सायकलला करावे लागतील. इथून यावं लागेल, सुरुवात ही पूर्ण करावी लागेल. इकडे 2 मॉलिक्यूल 10 घेऊन वर जावं लागेल, 1 टर्न. पुन्हा दुसरा फ्रेश CO2 घेऊन RuBP परत येणार, पुन्हा हे घडणार 2 टर्न, 3 टर्न, 4 टर्न, 5 टर्न, 6 टर्न झाले की ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झालेला दिसेल. ठीक आहे बेटा. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. त्यानंतर प्लांट फॉर्म्स द व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड रिक्वायर फॉर इट्स स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. हे जे काही त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे, विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो लक्ष द्या बेटा. प्लांटला व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहिजे आहेत प्लांटला. कारण त्या प्लांटच्या ऑर्गॅनिक, त्याचे काही ऑर्गॅनिक घटक आहेत किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, ते त्यांना का पाहिजे? ते त्यांना त्यांच्या स्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी पाहिजे, त्यांच्या फंक्शनसाठी पाहिजे. अँड दीज सबस्टन्सेस आर, हे जे सबस्टन्सेस आहेत या कॉम्प्लेक्स रिएक्शन मधून तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आलं का लक्षामध्ये? दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्शन, असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आलंय लक्षात? ह्याचं काय, याचा अभ्यास आपल्याला अजिबात नाहीये. These are the substances, these are the intermediate substances which is naturally required for the structure and function of the plant. मग त्याचा आपल्याला काही उपयोग आहे का शिकण्यामध्ये? अजिबात नाही. आपल्याला फक्त RuMP पासून पुढे जाणे आणि बेटा इथून 3PgAl पासून खाली येणे एवढाच संबंध आहे. पुढे thus for the every 6 molecule of the CO2, हे घ्या 6 CO2 चे मॉलिक्यूल आलेले आहेत. 6 CO2 चे मॉलिक्यूल, 6 रायबोलोज 1 bis phosphate इज युज्ड. त्याच्यासाठी 6च आपल्याला RuBP वापरावे लागतील बेटा. अँड 12 मॉलिक्यूल ऑफ 3PgAl. ज्यावेळेस 6 मॉलिक्यूल CO2 चे असणार आहेत, 6 मॉलिक्यूल RuBP चे असणार आहेत, त्यावेळेस बेटा 12 मॉलिक्यूल्स तयार होणार आहेत. कशाचे 12 मॉलिक्यूल?
तर ते 12 मॉलिक्यूल तयार होणार आहेत PgAl चे. ओके, 2 मॉलिक्यूल्स आर युज्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ अ मोल ऑफ ग्लुकोज. म्हणजे मग त्या 12 PgAl पैकी 2 मॉलिक्यूल्स जे आहेत कुणाचे, PgAl चे, त्या 2 मॉलिक्यूलचा वापर इथून खाली ग्लुकोजच्या निर्मितीसाठी होईल आणि जे उरलेले 10 आहेत 10 मॉलिक्यूल्स आर कन्वर्टेड इनटू 10 मॉलिक्यूल जे आहेत ते कन्वर्ट होतात 1,5-bis-phosphate विच कंबाईन विथ द फ्रेश CO2. आणि जे 1,5-bis-phosphate म्हणू आपण त्याच्यामध्ये ते म्हणजेच रायबुलोज बिसफॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतात आणि मग रायबुलोज बिसफॉस्फेट पुन्हा CO2 घेण्यासाठी तयार होतो आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मुलांनो आणि मुलींनो बेटा काय होणार आहे की ही केल्विन सायकल आहे. आता केल्विन सायकलच्या काही थोड्याफार रिएक्शन्स आहेत, ज्या डार्क रिएक्शन काय होतात, ज्या त्याच्यानंतर लाईट रिएक्शन काय होतात या संदर्भातली माहिती आपली थोडीशी राहिलेली आहे. दॅट इन्फॉर्मेशन शुड बी प्रोव्हाइड इन द नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन. आणि आय होप दॅट की हा जो पार्ट आहे आपल्या सर्वांना व्यवस्थितरित्या कळला असेल. नसेल कळला तर पुन्हा पुन्हा आपण या व्हिडिओला बघणे आणि त्या व्हिडिओमध्ये बघून जर काही अडचणी आल्या तर माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणे. ठीक आहे बेटा, तोपर्यंत गॉड ब्लेस यू. गुड बाय टू ऑल.